नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे। बरोबर टायमाला आलाय घेतो। आता मी आणि विनू चाललेलो आहोत बेळगावला एका कामानिमित्त। म्हणजे आम्हाला एकतर ती कुंडीत टाकण्यासाठी माती पाहिजे, जी झाडांची कुंडी आहे त्याच्यासाठी, प्लस एक गोष्टी घ्यायच्यात। म्हणजे हे जे बाहेर कंपाऊंड आहे तर त्याचे जे लाईट्स आहेत दोन्ही साईडला, तर ते आणि एक दोन गोष्टी घ्यायच्यात। तर जायचं होतं 10 वाजता, वाजलेत 11:30 सगळं आवरेपर्यंत। आणि आता विनूचा मित्र आलाय जो प्युरिफायरचं काम करून देणार आहे, मग तो आता बघून जाईल। तो अजून मुलगा आलेलाच नाही जो पत्रे टाकून देणार आहे। आज येतो बोलेला, आज पण आलेला नाही, काय माहिती येतोय की काय करतोय आज तरी। म्हणजे त्याला काल बोललेलं की ताई काल माझं सगळं कंप्लीट होणार आहे, आजच्या दिवशी येतो, तर अजून पण आलेलं नाही, जेव्हा येईल तेव्हा येईल। तर मग आता आम्ही निघालेलो आहोत, चला जर्नी स्टार्ट करूयात। ऊन नसून पण मी अशी छान तयार झाले, धूळ मिट्टी से प्रदूषण से मुक्ती। आणि ही टोट बॅग जी आहे ती घेतलेली आहे मी, ही झूकची टोट बॅग। ह्याचं डिटेल्स वगैरे मी दिले होते। याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की पाण्यासाठी वेगळं कंपार्टमेंट असं त्यांनी दिलं आहे, ते भारी वाटते। म्हणजे हलत नाही, बॉटल इकडे तिकडे पडत नाही, खूप सारे कंपार्टमेंट आहेत, ते मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये। सो आता वाजलेत बरोबर 11:30 10 मिनिटात आणि आम्ही निघालेलो आहोत। चलो, तो छान असं हिरोसारखा तयार झालाय, कडकच एकदम। चलो, आम्ही निघालो त्याच वेळी वरुण राजाने हजेरी लावली होती, त्यामुळे परत 5 मिनिटं थांबून मग आम्ही निघालो। आणि निघताना वाटेतून ही सगळी गावं जी लागतात ती अगदी गर्द हिरवाईने नटलेली दिसतील तुम्हाला, कारण इकडचा भाग आहेच असा। शेतीची कामंसुद्धा आता सुरू झालेली आहेत, त्यामुळे प्रत्येक शेतीमध्ये माणसं तुम्हाला दिसतीलच, ती मी तुम्हाला दाखवली आहेत। आणि झाडंसुद्धा इतकी हिरवीगार आणि इतकं भारी वाटत होतं। कोल्हापूरला किंवा इथून चंदगड भाग किंवा बेळगाव भागाकडे जातानाचे जे रस्ते आहेत इतके भारी वाटतात, दोन्ही साईडला झाडं। आणि हे जे डोंगर तुम्हाला दिसतात त्या डोंगरांची नावं मी ऐकलेले आहेत, थानकुप्प आणि मानकुप्प। ह्यामागे पण एक कहाणी आहे, पण मी आता विसरलेली आहे ती। आणि हे जे आहे लाल माती इथली घेऊन जाणार आहोत नंतर जाताना। इथे कोणता तरी प्रोजेक्ट सुरू आहे असं बोलतात, पण मला नक्की याबद्दल अजूनही माहिती नाही आहे। त्यानंतर हा जो रस्ता आहे कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती पडतो आहे, आणि हा एवढाच पॅच जो आहे हा इतका बेकार आहे ना, पावसाळ्यात इथून गाडी चालवणं हे खूप म्हणजे खूप कष्टाचं काम आहे। खरा ड्रायव्हरची परीक्षा इथून होते। आणि आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा विनूनं ह्या भागातूनच मला गाडी हातात दिली होती। अक्षरशः जीव माझा असा काय म्हणतात त्याला, टेन्शन आलं, आणि त्याला मी म्हणत होते बाबा मला इथून देऊ नकोस गाडी, तरी पण त्यांना हातात दिला होता। बऱ्यापैकी चालवली होती। त्यानंतर सुरगा हिंडलगा या गाव येतं, त्या गावामध्ये जेल आहे। त्यानंतर पुढे गणपती मंदिर लागतं, जे की फेमस आहे, संकष्टी असल्यामुळे तिथे आज गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल। बेळगावमधील मिलिटरी एरिया जे आहे ते इतके बेस्ट आहेत ना, एकदम शांत पीसफुल। आणि यामधलाच हा एक एरिया मी तुम्हाला दाखवते आहे बेळगाव भागातील। आता मी आणि विनू शोधत हिंडतो शॉप। हा बोलते बघेल तिथं घुसायचं, म्हणते बघायचं, सापडलं तर सुटायचं। आणि एकतर कसं आज नशीब पाऊस नाही आहे, कोरडून निघताना थोडासा होता, इथे नाही आहे। आता ह्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरतोय। इथून आम्ही निघालेलो आहोत आणि इथे खूप साऱ्या गल्ल्या आहेत, म्हणजे पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, बापट गल्ली, वेगवेगळ्या गल्ल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील। बेळगाव हे असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील। त्याच्यानंतर मग मला कोल्हापूरला अशा गोष्टी मिळतात जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते। आम्ही गेट लाईट घेतले, अजून गोष्टी घेतल्या, आणि मम्मीनं आंबे आणायला सांगितलेले। आणि एक काकी बसल्या होत्या, मला कुठेच चांगले आंबे असं वाटत नव्हते, आणि काकी काय माहीत एकदम स्वीट वाटलं मला। आणि जाऊन मी विचारलं, मग त्यांनी बोलले की 550 रुपये डझन आहेत बाळ। आणि मग विनूनं चूज करून घेतला, एक टेस्टसुद्धा करायला दिला त्याने आंबा। शक्यतो मी जे भाजीवाले किंवा असं कोणतरी रस्त्यावरती कोणत्याही गोष्टी विकत बसलेल्या असतात, शक्यतो मी बार्गेनिंग करायला जात नाही। हा म्हटले की देऊन टाकते, कारण दिवसभर उन्हात बसणं, सेलिंग करणं आणि तेवढे पेशन्स ठेवणं, ग्राहकांशी वाद घालणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांची एनर्जी खूप जाते, आणि त्याच्यामुळे असं वाटतं, म्हणून मी करते हे कधी कधी। विनू मात्र अगदी बघून सगळे आंबे घेत होता की थोडे कच्चे द्या, थोडे पिकलेले द्या, म्हणजे बरं पडेल। आणि मी तेव्हा माझ्या भावाचं स्किलसुद्धा बघितले की हां, ह्याला भाजी आणायला पाठवलं तर हा व्यवस्थित जाऊ शकतो लग्नानंतर, म्हणजे ह्याची जी कोणी बायको होणारी असेल त्यासाठी माझा भाऊ प्रिपेअर तयार झालेला आहे, म्हणजे अगदी संसारी गोष्टींसाठी। मग फायनली आम्ही 1 डझनभर आंबे घेतले आणि त्याच्यानंतर मग निघालो। वाटेतून जाताना आम्ही ही रोड क्रॉस करत होतो, विनूनेच सगळं हातात घेतलं होतं। तो म्हणाला तू फक्त नीट चल, कारण मला रोड क्रॉस करताना प्रचंड भीती वाटते।
नेहमी आपल्याजवळ ज्या गोष्टी असतात ना त्याबद्दल ग्रेटफुल असणं खूप गरजेचं असतं. मला हे आत्ता अचानक सांगावंसं वाटलं, कारण नेहमी आपण ना प्रत्येक गोष्टींची तक्रार करतो. तक्रार करत राहिला तर तक्रार करण्यासारख्याच गोष्टी येतात. त्यामुळे जे चांगलं काही होतं आयुष्यामध्ये त्याबद्दल नेहमी आभार मानलं पाहिजे. अगदी वेळच्या वेळी जेवण जरी मिळालं तरीसुद्धा आभार मानलं पाहिजेत, कारण अशाच गोष्टी रिपिटेटिव्ह होत जातात. लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल तुम्ही ऐकलं असाल किंवा अशा पॉझिटिव्ह गोष्टी जेव्हा वाचता तेव्हा त्याच्यामध्येही हेच आहे. जे मेन काम होतं ज्यामध्ये लाईट्स घ्यायचे, ते काय कोणतं लाईट बोलतात तर त्याला गेट लाईट घ्यायचं काम होतं ते झालं. अजून एक त्यांना वेगळं डेकोरेटिव्ह लाईट घेतलं आहे आणि मम्मीला आंबे पाहिजे होते तर तेही घेतलं. आणि आता आम्ही स्कूटी जिथे पार्क केली तिथे नाही. त्यानंतर स्कूटी घेऊन आम्ही खाऊ गल्लीच्या साईडला निघालो. बेळगावमध्ये अशी खूप सारी ठिकाणं जिथे तुम्हाला टेस्टी अशा गोष्टी मिळतील खायला. इथून आम्ही निघत होतो जिथे आम्हाला दहीवडा हवा होता, पण कुठेही ते मिळत नव्हतं, कारण जास्त करून संध्याकाळच्या वेळी ही दुकानं ओपन झालेली असतात. त्यानंतर इथून जेव्हा आम्ही निघालो त्याच्यानंतर मी जेव्हा कमेंट्स चेक करत होते तेव्हा एकटीने कमेंट टाकलेली की ताई मी तुला खाऊ गल्लीच्या इथे पाहिलं पण बोलायचं धाडस झालं नाही. मग मी सगळ्यांना सांगू इच्छिते जेव्हा जेव्हा जिथे कुठे मी दिसेन तिथे तुम्ही बिनधास्त बोलायला. मी असं नाही आहे की मी बोलणार नाही किंवा काही नाही, पण नंतर जेव्हा कमेंट वाचते तेव्हा मला खूप वाईट वाटते की का नाही बोलायला आले हे लोक माझ्यासोबत. म्हणून मम्मीसाठी दहीवडा आम्ही इकडे तिकडे शोधतोय, कारण तिचं म्हणणं होतं की उद्या दुसरं काहीतरी करूया आणि मला बाहेरचं दहीवडा घेऊन या. आता घरी गेलं तर मी पण एवढं खायचं माझा मूड नाही, आरोचं पण नाही तरी आंबट गोड वगैरे. आणि ती आता म्हटलेली आम्ही आलं होतं ना तुम्हाला म्हणायला लागले की तिकडूनच घेऊन या, आजच घेऊन या, उद्या पोळी वगैरे काहीतरी करूया. मग आम्ही 2-3 ठिकाणी बघितलं. एक खाऊ गल्ली तिथं पण ते मगाशी आता दाखवलं तिथं पण बघितलं, पण तिथं नाही मिळालं आम्हाला. मग इथे कल्याणी स्वीट्स इथं आलो आहे. तर मग इथे आहे वाटतं, विनू आतमध्ये घ्यायला गेला आणि आता आम्ही निघालेलो आहोत. पावसाचं थोडंसं वातावरण दिसतंय. आम्ही जाऊन घरापर्यंत पोहोचेपर्यंत पडू नये म्हणजे झालं. थोडीशी गाडी मी हातात घेतली, स्कूटी कशी बशी लाईक खड्ड्यातनं भावानं दिला मला. ते बस तू मी हाय बघे तू पडणार नाहीस, मला टेन्शन हवा जोरात. आता म्हटलं काय खरं नाही, तरी नशीब आलं इथपर्यंत. तर ह्याच्या पुढे काय मी घेत नाही बाबा. मेन म्हणजे गावाच्या रस्त्यावरून चालवणं खूप हे आहे, चॅलेंजिंग आहे. ती लाल माती आम्ही घेतोय, विनू आणतोय. ही माती घेऊन जाऊन मग आता घरी जे रोपं आणलेले आहेत त्याचं प्लांटेशन आपण करूयात. हे आरवसाठी घेऊन आलोय ज्यूस, फ्रेश ज्यूस विदाऊट शुगर. विनूने घेतलं आणि तिथं खाऊ गल्लीच्या इथं इथं. आणि हे आपल्याच इथं मिळालं, काहीतरी नाव आहे बाई तिचं, चांगले कोल्हापूरचं ते वेगळं पडतंय. आणि भावान स्वीट आणले ना, हसूच येतोय मला. चमचम छान आहे, याचे कसं आहे ते रसगुल्ला, रसगुल्ला सेम रसगुल्ला टाईप आहे. फेमस बेळगाव भागातला सगळ्यात फेमस बेळगावी कुंदा. ज्या ओल्या शेंगा उकडून खाण्याची मजा आहे त्यापेक्षा भाजून खाण्यात पण, कारण उकडून मस्त वाटतात मला, म्हणून मम्मीला उकडायला सांगितलं होतं मी. आता खातो. आता बाहेर इथे तुम्हाला बीम दिसत असतील. तर आज फायनली काम सुरू होत आहे. आरवसाठी गडबड, आता आवाज येणार असतो, आपण नंतर बघू. प्लांट करायचं तुझी असा गहन विषय आहे. आता मम्मी उद्या आहे ना ग विनू राहायसाठी, मम्मी परवा जाणं तर लेकाला देण्यासाठी चकल्या करत आहे. चकल्या बघा केवढी मोठी परात घेऊन बसले. परातभर चकल्या लेकाला करून द्यायच्या आहेत. तुमचं काय तुम्ही हाताने करून खात्याशी, माझा लेक खानावळी जेवताय तिथे मेसमध्ये जून आम्ही कुठे काय म्हटलं, कुठे काय म्हटलं सांग. मी एवढंच सांगितलं मम्मीन बघा चकल्या करूच घेतली नाही, दुसरं काय तरी म्हटलं काय सांग मम्मी. लेकाच दिवली साय. अगं बाई मी म्हटलं बघा मम्मीला किती जोश आहे आमच्या आलाय. काय एकदम जोश मध्ये, दुसरं काय लिटरली काम करतात तर हे करून घेतीस असं काहीतरी. आता चकल्या विकल्या मी वास यायला लागला आतमध्ये. मी आहे आल्यानंतर
देतीस आहे की मी कुठे नाही म्हणू लागले, जावेस बी आवडते करून देतीस आहे. मी काय केलो, आतमध्ये गेलेली आणि एक लय वैताग आला, गाडीवरनं पाठ दुखायला लागले, पडले वास कुठे यायला लागला चकलीचा. म्हटलं असू देत, साईडची घरं पण एवढी जवळ नाहीत. आणि नंतर मावशीचा फोन आला, तिला भौतिकीनं सकाळी सांगितलेली की चकल्या करणार आहे म्हणून. मावशी म्हणते धनू मम्मी चकल्या केली की अजून करायची आहे, मला आत्ता कळालं, मी येतो पाहिजे तर आता मत्तीस म्हणू लागले. म्हटलं हे चकल्या करणार म्हणजे आमच्याच घरात वास यायला लागले. आणि आल्यानंतर तिनं चकल्या 2-3 टेस्टिंगला करून ठेवलेली. थोडंसं तिखट कमी झालं, मात्र कुरकुरीतपणा छान आलाय, कारण चकल्या मम्मीची स्पेशालिटी आहे. मी ते मिक्सिंग ह्यासाठी नाही दाखवू शकले की हिनं ऑलरेडी म्हणजे मी आत होते म्हटलं करून घेतलेली. आणि आम्ही चकलीची रेसिपी डिटेलमध्ये चॅनलवरती टाकलेली आहे. खूप जणींनी सेम चकली करून घेतली, भाजणीची वगैरे नाही किंवा मिक्स डाळी वगैरे काही नाही, अगदी सिम्पल वे पण कुरकुरीत होतात. खूप मैत्रिणींनी करून बघितली, त्यांनाही खूप आवडली ती पद्धत. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये देखील पिन करून देईन, तुम्हीही तशा करून बघा. आणि मी सुद्धा पहिल्यांदा मम्मीच्या त्या पद्धतीनं दिवाळीला केल्या होत्या चकल्या. आणि तुम्ही जर कोणी दिवाळीचे ब्लॉग बघितले सर, बाबांनी खूप कौतुक केलेले, इव्हन ताईंनी सुद्धा, की तुझा ह्या वर्षीचा फराळ अगदी छान झाला. तर मग आता चकल्या घराला थोडी मदत करते, मावशीने येतो बोलले, बघू ती पण एका कामात अडकले, ती जर आली तर ठीक आहे. आणि आज खास भावासाठी मला खिचडी भात करायचा आहे, कारण त्याला शिरलाच्या शेंगांची आमटी अजिबात आवडत नाही आणि मला जास्त आवडते. त्यानंतर मम्मीला चकल्या करायला मी मदत केली. ही जी कढई आहे ना, अगदी परफेक्ट आहे कोणतेही तळसानवाले पदार्थ करण्यासाठी. माझ्या खूप सारे शब्द जे आहेत ना, तर ते बोली भाषेमधले आहेत. म्हणजे काल मी जे मोड आलेलं म्हणत होते, कारण कन्नड भाग, त्याच्यानंतर कोकणी भाग, हे सगळं मिक्सअप आहे आमच्या या भागाकडे, त्यामुळे बोलीभाषा तशीच आहे. आणि मी गावाकडे आल्यानंतर मला प्रचंड आवडतं अशा भाषेत बोलायला, त्यामुळे प्रत्येक भाषेचा आदर राखावा असं मला तरी वाटतं. चकल्या करायला स्टार्ट केल्या. आमच्याकडे दोन्ही ऐट आहेत, हा एक पारंपरिक ऐट आणि दुसरा आपला आता नवीन एक आलेला आहे, पण मला ह्या ऐटानेच चकल्या करायला फार आवडतात. एक माझा प्रॉब्लेम होतो की जेव्हा असे पदार्थ घरात केले जातात, जास्त करून तळले जातात, तेव्हा माझं डोकं खूप दुखतं. आणि हे असंच झालं, नंतर पित्त झालं मला जास्त, कारण चकल्या करताना आपण खातो जास्त, का हे खाऊया, अशा 4-5 खाल्ल्या मी, आणि त्याच्यानंतर पित्त जास्त व्हायला लागलं. त्याच्यामुळे नंतर मी झोपून गेलेले लवकर. त्यामुळे हा जो ब्लॉग आहे ना, तर तो हा इथेच एंड होतो आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा की तुम्हाला कसा वाटला. आणि चकलीची रेसिपी जी आहे ती कमेंट सेक्शनमध्येच मी पिन करून देते, त्यामुळे तुम्हाला बरं पडेल जेव्हा तुम्ही चकल्या करणार असाल. अशा सोप्या पद्धतीने करून बघा, खूप मस्त आणि खूप भारी होतात. चला तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.